तर येत्या 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती रोज पाण्याचा अभिषेक करायचा आहे. तर आपल्याला स्वामी स्तवन आणि पुरुष सूक्तम आणि श्री सूक्तम म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया. पहिले आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदन कंताटोपीशमाला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरेद त्रैलोक्यपालक विश्वनायक वक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय जी अगहरणा परात्परा केवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणादया भक्तजनतारया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालात समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तू समर्थानी क्षये जंगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ रागी आदिमदाग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता निज्ञान तुझे एक विश्वेसा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णुशंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिते शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मज समर्था कृपा कटाक्षी दिन्नासा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना अनाविषया फुल्या मना कृपा समुद्री आमीना आश्रय देज सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाव निरसन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुसरा हा भवसागर याचे पावया पहिला तीर तो नामतरणी छाचर प्राप्त हो मधला ते आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाला तुझ्या कृपे किती वरुण आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान निरसन ज्ञान कृपे प्रगट होय शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त बसो वृताविषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी वर्तता नोपडो भ्रांती चित्ता अंगिना व्या सत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इतकी वरदान कृपा करुणे समर्था असून या संसारात प्राशींत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठय वार्ता मी पणाची नसेसी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री सूक्तम. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णरजतस्त्रजां चंद्रा हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्या हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपं हये शिर्मा देवी जुषतां कासोस्मिता हिरण्यप्राकारमाद्रा ज्वलन्तीं तृप्ता तर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मवर्णा तामिहोपं हये श्रियं चन्द्राप्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नशतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसो दिजातो वनस्पतिसो वृक्षोदबिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाच्च बाह्या अलक्ष्मी उपैन्तु मा देवसखः कीर्तिशमनिनासः प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे शुद्धिपासामला ज्येष्ठा अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वान् निर्णुद्वे गृहात् गन्धद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टा करीषिणीम् ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपं हये श्रियम् मनस काममाकूतिं वाच सत्यमशीमहि पशूना रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतायशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम श्रियं वासये मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निजदेवी मातरं श्रियं वासये मे कुले. आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णा हेममालिनीं सूर्या हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गला पद्ममालिनीं चन्द्रा हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्या हिरण्यप्रभुतं गावो दाशो स्वान्निन्देयं पुरुषानहं य शुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाचमन्वहं सूक्त 15 श्रीकां सततं जपेद पद्मारणी पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजित पद्माक्षी येन सौख्यमल्बाम्यहम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनमे लभता देवी सर्वकामाश्च देहि मे पद्मारणे पद्मवि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वनुकूले त्वत्पाद पद्मं मयि सन्निधस्व पुत्रपौत्र धनं धान्यं हस्य स्वादिगभीरतं प्रजाना भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनर् अग्निर्धनं वायु धनं सूर्य धनं वसु धन इन्द्र बृहस्पतिर्वरुणं धन अस्तु मे वेनतेय सोमं पिबत वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्
सर्च जिनलय सरोज हस्ते धवलतरांकुश गंध माल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूति करि प्रसिद्ध मह्यम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रियाय लक्ष्मी प्रिय सखीं देवी नमाम्यच्युतवल्लभा महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमाविधात् शोभामान् महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तम्। पुरुष सूक्तम। हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पद्मधारी चराचरा ते व्यापुनी उरडा दशांगुले श्रीहरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगत हे महिमा याचा एकची पदमात्र अदृश्यातही नानदी त्रिपदे याची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे चेतन हे अचेतनाही जागवुनी उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला चराचर या निर्मुनी तेने जीवही बनविले नाना रूपे असती इंद्रिये विश्वथोर नटले पुढे विभूने यज्ञ मांडिला जीव हरिद्रव्य वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधनही हव्य शरद सरारे हवी द्रव्यास लोट लोटुनिया याग जाहला कल्पावनी पुरुष सुप्त गाया जीव ही रमता यज्ञ साधनी देवसृजन झाले सृष्टीवर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषींनी यज्ञ रक्षिता आज ददी सिंधू अहा उसळले भाविक भक्ता भुलेली भोंदू अरण्यवासी पवनहारी जीव ही ते सृजन ग्रामी नगरी पशु जाहले ददाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद यजुसाम छंदही उठले स्वर्णाना यज्ञ साधनी अश्वही झाले पशु भयदंती गोमाता ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जानव्या कैशा ब्रह्मांड त्याचे मुख दानावे क्षत्रिय बाहुबल वैश्य ही मांड्या शूद्र तयांचे पदजान मूळ चंद्रापासून मन जाहले सूर्यसृजन नेत्री अग्नी इंद्र मुख त्याचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभी ज्याचे शीर्षे हेच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्णमार्ग देवरंगले यज्ञ साधनी 21 समिधा जीवसृष्टी ही विराट पुरुष हव्यच त्या छंथा द्वादश महिने पंचऋतूंनी सप्तछंद परिधी रवी सवे ते त्रिलोक जाणा हव्य यज्ञ भागी देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी महत्पदा ते जडल्या जीवा गौरविते वाणी यज्ञ साधना जशी जगाच्या कारणवाडीशी महाजना तेच देव हे नेती स्वर्गासी संपूर्ण श्री स्वामी समर्थ।